हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप सोपी आणि चविष्ट अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी खूप पटकन तयार होते आणि चपाती किंवा भाकरीसोबत देखील आपण खाऊ शकतो। सर्वात आधी आपल्याला लागणार आहे पाव किलो भेंडी। ही भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची बघा। जसं आपण नेहमीप्रमाणे गोल चिरतो ना सेम तशीच आपण चिरून घेणार आहोत। आता कढईमध्ये आपण पळीभर तेल घालायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे। तेल जरा बऱ्यापैकी घालायचं कारण की भेंडीला तेल थोडं जास्त लागतं। आता यामध्ये आपण हिंग घातला आहे, कढीपत्ता घातलेला आहे। आता आपण जी चिरलेली भेंडी आहे ती आपण तेलामध्ये टाकून घेऊया। ही कापलेली भेंडी कोरडी असणे फार गरजेचं आहे। जर भेंडी ओलसर असेल तर ती खूप चिकट होते बघा। जेव्हा तिला आपण फोडणी घालतो तेव्हा ती जशी शिजायला लागते तशी ती चिकट व्हायला लागते। तर तुम्हाला वाटत असेल की भेंडी चिकट होत आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं की अर्धा लिंबू त्यावरती पिळायचा। लिंबूमुळे भेंडीचा चिकटपणा कमी होऊन जातो आणि भाजी खूप टेस्टी देखील लागते। आता ही भेंडी आपण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे आणि आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। ही भाजी खूप झटपट अशी तयार होणारी आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करा। खूप कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होऊन जाते। आता भेंडीवरती महत्त्वाचं म्हणजे झाकण अजिबात ठेवायचं नाही। जर भेंडीवरती झाकण ठेवलं तर भेंडी खूप चिकट होण्याची शक्यता असते। त्यामुळे उघडच आपण ही भाजी शिजवणार आहोत। आता मीठ घातल्यावरती आपल्याला पुन्हा 2-3 मिनिटं परतवून घ्यायची आहे। भेंडीची भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही। जर कवळी भेंडी असेल तर अगदी 5 ते 7 मिनिटात शिजून तयार होऊन जाते। तुम्ही बघू शकता भाजी इथे आपली तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण दाण्याचं कूट घातलेलं आहे। दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरला याची पावडर बनवायची। खानदेशामध्ये बऱ्याच भाज्यांना दाण्याचा कूटच वापरला जातो। तुमच्याकडे काय वापरतात भाज्यांना? खोबरं की दाण्याचं कूट? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता यामध्ये आपण हळद, तिखट आणि थोडंसं धणे पावडर घातलेली आहे। बस एवढंच यामध्ये साहित्य लागतं। खूप जास्त काही लागत नाही। मसाला वगैरेची घालायची गरज नाही। आता ही भाजी पुन्हा छानपैकी हलवून घ्यायची आहे आणि खालून आपण गॅस बंद करूया। तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स। भेंडीची भाजी तेलावरती फ्राय करत असल्यामुळे भेंडी शिजल्यावरच आपण तिखट, हळद, धणे पावडर भाजी शिजल्यावरच टाकत असतो। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा। तर असे छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब तर केलंच पाहिजे। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।